आमच्यापैकी कोणी जाऊन त्या तिथल्या जिनाच्या थडग्यावरती डोकं टेकून नाही ना आलं. आणखीन असं आम्ही काहीच केलेलं नाहीये. पण या देशामधले जर का मुस्लिम, देशप्रेमी मुस्लिम, आता परत मोहन भागवत म्हणाले की सगळ्यांना बरोबर घेऊन आपण राष्ट्र निर्मिती करू, मुसलमानांनी सुद्धा शाखेत यायला तयार, काही हरकत नाहीये, फक्त एकच अट, ते देशप्रेमी असले पाहिजेत. मग माझा त्यांना प्रश्न आहे की तुम्ही आता जी काय सौगात वाटली 32 लाख कुटुंबियांना, तुम्ही नेमकं ओळखलं कसं हो की हे देशप्रेमी आहेत आणि हा देशद्रोही आहे? कसं ओळखलं तुम्ही? बरं, मला आणखीन एका गोष्टीचं नवल वाटतं. आपल्याकडे गोवंश हत्याबंदी आहे, ठीक आहे, माझा त्याला काही विरोध नाही आहे. पण जे किरण रिजिजू बोलले होते की ते गोमांस खातात, ते तुमचे मंत्री, आणि रस्त्यात कोणीतरी एक तुम्हाला संशय आला, जसं तो आर्यन मिश्रा गेल्या वर्षी मारला होता कुठे हरियाणामध्ये का काहीतरी, मग त्यांनी त्याच्या गाडीमध्ये काहीतरी मांस आहे म्हणून तथाकथित गोरक्षकांनी त्याचा 30 किलोमीटर पाठलाग केला आणि त्याला भर रस्त्यात गोळ्या घालून मारला. मग त्यांनी गाईचं मांस नेलं हा संशय आला म्हणून त्याला रात्रीचा पाठलाग करून मारला. आणि इकडे सांगतो की जो रिजिजू सांगतात ते गोमांस खातात, ते तुमच्या बाजूला बसून वक्फ बोर्डाच्या सुधारणेचं विधेयक मांडतात. नेमकं तुमच्या हिंदुत्वाला काही शेंडा बुडखा आकार उकार आहे की नाही आहे? आणि मग शेवटी या सगळ्या गोष्टी बघितल्यानंतर खरी जी काय एक जबाबदारी आहे ती आपल्यावरती आहे, महाराष्ट्रावरती. कारण महाराष्ट्र नेहमी देशाला दिशा दाखवत आला, हे आपण इतिहासात ऐकलं. आज आपण जर का उद्याची दिशा नाही दाखवलं तर इतिहास आपल्याला सांगेल अरे तो इतिहास होता, पण हे सगळे नालायक निघाले. आपण नालायक असता कामा नये, आपण नालायक होऊ शकत नाही. ठीक आहे, काही वेळेला खड्डे येतात, पण त्याच्यावरती मात करून आपल्याला पुढे जाण्याची हिंमत पाहिजे. आणि म्हणून मी नेहमी एक गोष्ट आली सगळ्यांना सांगतो, म्हणजे असं आणि म्हणून असं नाही, आणि म्हणून नाही, कारण अजून मी काय दाढी वगैरे वाढवलेली नाही आहे खाजवायला तर, आणि मला अशी दुसऱ्यांचे वडील चोरायची गरज पण नाही आहे. जे आहे ते एसन्सी त्यांना सोडून द्या. तर लढण्यासाठी जशी तलवार लागते, तलवार पकडायला मनगट लागतं ना, पण मनगटामध्ये तलवार पकडल्यानंतर पहिलं लढण्यासाठी मन असावं लागतं. ते मन तुमच्याकडे आहे की नाही ते पहिलं मला सांगा. या सगळ्या अगदी हा पराभव मी पराभव मानायला तयार नाही. हा आपला पराभव खोटा दाखवला गेलेला आहे. आज जरी बॅलेट पेपरवरती निवडणूक घेतली तरी आपलं सरकार पुन्हा यांच्या दुपटीने, म्हणजे आता 288च्या वरती जागा नाहीत म्हणून, पण यांच्यापेक्षा जास्त संख्येने आणि मतांनी आपली जनता, कारण मला माझ्या महाराष्ट्रातल्या मायबाप जनतेवरती पूर्ण विश्वास आहे. जरी आपण मोठे केलेले हे गद्दार उफराटे निघाले तरी माझ्या महाराष्ट्रातल्या माता भगिनी आणि माझे सगळे बांधव हे असे उलट्या काळजाचे होऊ शकत नाही. यांना यांची एक दिवस जागा दाखवल्याशिवाय